18 मार्च नंतर या 10 वस्तू प्रचंड महाग होणार. त्याचं कारण म्हणजे युद्ध पेटले आणि त्याची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. जगभरात तणाव वाढत चाललाय. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आणि याचा थेट परिणाम आता भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महागाई आधीच सर्वसामान्यांच्या जीवावर बेतली आहे. मार्च महिन्यात खाद्य महागाई तब्बल 7.68% नोंदवली गेली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. पण आता जी बातमी समोर येत आहे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्कादायक आहे. कारण अमेरिका-इराण युद्धामुळे पुढील 3 दिवसांनंतर घरात रोज लागणाऱ्या तब्बल 10 वस्तूंच्या किमती 4 पट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होय, अगदी बरोबर ऐकताय. आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे. पण त्यानंतर या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर सध्या एखादी वस्तू 10 रुपयांना मिळत असेल तर तीच वस्तू 40 रुपयांना घ्यावी लागण्याची शक्यता आहे. घरात दररोज लागणाऱ्या या वस्तूंचं दर वाढले तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. म्हणूनच जर तुम्हाला या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर या वस्तू आजच खरेदी करून साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण या वस्तू अशा आहेत की ज्याशिवाय घरात स्वयंपाकच होऊ शकत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला लागणाऱ्या या वस्तू आहेत. त्यामुळे जर त्यांच्या किमती वाढल्या तर थेट घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी दुकानांमध्ये गर्दी वाढल्याचं चित्र दिसत आहे. लोक आधीच सामान साठवण्यास सुरुवात करत आहेत. कारण व्यापारी आणि दुकानदार अनेकदा आधीच माल साठवून ठेवतात आणि भाव वाढल्यावर त्याचा फायदा घेतात. पण सर्वसामान्य ग्राहक मात्र अडचणीत सापडतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या 10 वस्तू कोणत्या आहेत ज्या पुढील काही दिवसात प्रचंड महाग होऊ शकतात. पहिली वस्तू, खाद्यतेल. घरात स्वयंपाक करताना सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे खाद्यतेल. आधीच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मागील वर्षभरात तेलाच्या दरात सुमारे 30% वाढ झाली आहे. पण आता युद्धामुळे या दरांमध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेलाशिवाय कोणताही स्वयंपाक पूर्ण होत नाही. भाजी असो, फोडणी असो किंवा पोळी, प्रत्येक गोष्टीसाठी तेल लागते. म्हणून जर तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी तेल साठवायचं असेल तर आत्ताच खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. दुसरी वस्तू, डाळी आणि कडधान्य. आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग म्हणजे डाळी आणि कडधान्य. वरण भात, आमटी, उसळी या सर्व पदार्थांसाठी डाळी लागतात. गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीत 20%हून अधिक वाढ झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती वाढली तर या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या किराणा खर्चावर होणार आहे. तिसरी वस्तू, साखर. चहा, कॉफी, गोड पदार्थ. साखरेशिवाय काहीही पूर्ण होत नाही. मागील वर्षभरात साखरेच्या दरात 15%पर्यंत वाढ झाली आहे. आता युद्धामुळे साखरेचे दर देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौथी मोठी गोष्ट, पेट्रोल आणि डिझेल. जर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर त्याचा परिणाम फक्त वाहनांवर नाही तर प्रत्येक वस्तूच्या किमतीवर होतो. कारण वाहतूक महाग झाली की सर्व वस्तूंचा खर्च वाढतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होतो. अमेरिका-इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनं आणि चांदी. सोनं आणि चांदी हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानले जातात. मागील वर्षात सोन्याच्या किमतीत 25%पर्यंत वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये सोन्याचे दर 2 लाख रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोबाईल रिचार्ज. आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. मोबाईल रिचार्जचे दरही वाढू शकतात अशी चर्चा सुरू आहे. मग उपाय काय? तज्ज्ञ सांगतात
की काही गोष्टींचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. तेल, साखर, डाळी यांसारख्या वस्तू सहज खराब होत नाहीत. त्यामुळे त्यांचा 2 ते 3 महिन्यांचा साठा ठेवणं शहाणपणाचे ठरू शकते. तसेच गहू, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यांचा किमान 6 महिन्यांचा साठा ठेवणंही फायद्याचे ठरू शकते. ही माहिती विविध व्यापाऱ्यांशी चर्चा करून आणि बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. म्हणूनच वेळ वाया घालवू नका. परिस्थिती गंभीर झाली तर महागाईचा फटका थेट तुमच्या घरगुती बजेटला बसू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवत रहा. धन्यवाद.